नमस्कार मंडळी, मी अक्षय क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज रविवार असल्यामुळे मटण करत आहे। त्यांनी 12-1 वाजता मटण आणून दिलेलं होतं, तर 2:15 वाजलेले आहेत। मी आता मटण शिजलेलं आहे, ते परतून फोडणी वगैरे टाकायची आहे त्याच्यात। आज मला मैत्रिणीकडे जायचंय, तिच्या सोफा आणि खुर्च्या वगैरे कलर द्यायच्या आहेत। तिला दिवाळीत काही झालं नाही, तिचं दुकान आहे त्याच्यामुळे तिला दिवाळीत काही कलर वगैरे देणं झालं नाही, त्याच्यामुळे तिने आज काढलेला आहे कलर द्यायला। तर मला म्हणली तुला यातलं कळतं ये म्हणून, तर मग जाणार आहे 4-5 वाजता तिच्याकडं तिला मदत करायला। तर आज मी मटण करत आहे आमच्या सासूबाईंच्या पद्धतीनं, तर तुम्हाला दाखवते कसं बनवलंय ते। इथं मी कांदा घेतलेला आहे, भाजून घेते कांदा, चांगला लालसर भाजलेला आहे। हा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तेलात भाजून घेतला चिरून आणि बारीक केल्यानंतर मग आता परतून घेते। त्याच्यानंतर आपल्याला मी इथं फोडणी केलेली आहे बघा, खोबरं आणि कोथिंबीरीची। तर मी फोडणी टाकते, आपल्या अंदाजानुसार टाकायचं, आपल्याला जसं घट्ट असं पाहिजे असेल तर घट्ट करायचं, पातळ पाहिजे असेल तर पातळ। फोडणी चांगली परतून द्यायची। इथं शिजलेलं आहे चिकन, देशी कोंबडा आहे, देशी कोंबडा। चटणी टाकली, चांगलं परतून घेतलं, त्याच्यानंतर चटणी टाकलेली आहे आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची, मग ते आपण केलेलं मटण सोडायचे। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग हे मटणात सोडायचं आपल्याला। आपलं इथं मटण तयार झालेलं आहे। मी उकळल्यानंतर तो रस्सा आहे ते ह्याच्यात ओतलेला आहे। अशा पद्धतीने पातळ आमच्या घरात आवडतं, गावाकडे जसं करतो तसं या पद्धतीनं। आता इथं मटण तयार करून बाजूला ठेवले आणि मला गॅस वाटापासून घेतला, मला ह्याच्यावरती टोमॅटोची चटणी करायची आहे। मी काय मटण खात नाही त्याच्यामुळे टोमॅटोची चटणी, लसूण खोबरं घेतलेले, शेंगदाणे घेतले, टोमॅटो आणि कांदा चिरून घेते आणि मग मी तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी करते ते दाखवते। कांदा चिरून घेतलेला आहे, 2-3 कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि गडबड होती त्याच्यामुळं कांदा मी मोठा चिरलेला आहे। बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि कढई गरम करून त्याच्यात नुसता तेल न टाकता आधीच कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर त्याच्यात लसूण खोबऱ्याची फोडणी टाकायची आहे, फोडणी पण परतून चांगली घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचे आहेत। टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी टाकलेला आहे आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं आहे चांगलं आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर नंतर परतायचं थोडंसं आणि अजून थोडं परतून झाल्यानंतर चटणी टाकून अजून परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण टाकायचं आहे। याच्यावरती झाकण टाकून चांगलं वाफलून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटोला जास्त वेळ शिजायला लागत नाही, त्याच्यामुळे झाकण काढून परत एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झाल्यानंतर। आणि मग तुम्हाला जर मऊ आवडत असेल किंवा टोमॅटो मोठा आवडत असेल तर मोठं ठेवायचं आहे, नसेल मोठं तर थोडंसं पाण्याचा शितोडा देऊन अजून थोडं शिजवायचं आहे। मला असंच आवडतं टोमॅटो म्हणून मी तसंच ठेवलं आणि आमचं जेवण झालं। जेवण झाल्यानंतर झाडाकडे लक्ष गेलं, कारण 2 दिवस झालं पाणीच घातलं नव्हतं। काल पण विचार केला पाणी घालायचा, पण परत राहूनच गेलं। मग आज तरी म्हणलं घालावं, नाहीतर पूर्णच झाडं सुकली असती, म्हणून म्हणलं आता मैत्रिणीकडे जायच्या आधी पहिलेच झाडांना पाणी घालायचं आणि मगच निघायचं घरातून। तर पाईप जोडून मग सगळी झाडांना पाणी घातलं। सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन बिया मागवलेल्या कमळाच्या, ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा तुम्हाला। त्याच्यामुळे इतक्या भारी सुटलेल्या होत्या, पण त्याच्या पाण्याची स्वच्छता करून घेतली आधी, कारण ते मातीत रवलेलं नाही आहे, त्याच्यामुळं पाणी स्वच्छ केलं आधी, नाहीतर शेवायला पूर्ण असतं। पातेल्यातलं पाणी काढल्यानंतर परत बिया त्याच्यात ठेवल्या आणि त्याच्यानंतर सगळी झाडांना ओलं केलं वरून पानांना ह्यांना, त्याच्यामुळे परत पानं टवटवीत झाली। झाडं सुकली ना तर वाईट वाटतं, मग झाडांना पहिलं पाणी घातलं, कारण झाडं सुकलेली होती तर लय बेकार वाटत होतं। आणि आता थोडंसं ऊन पडतंय ना, त्याच्यामुळे झाडं लगेच सुकतात, त्याच्यामुळे पाणी लय गरजेचं। झाडांच्या पानांवर पाणी पडलं ना नुसतं तरी झाडं टवटवीत राहतात। झाडांना पाणी घालून झाल्यानंतर मग मैत्रिणीकडे जायला निघली, सायकल घेतली। हे काय म्हणले, मी काय सोडणार नाही, तुम्ही जावा। मग म्हणलं चिंतन चालणार नाही, मध्येच रस्त्यात बसणार 17-12, त्यापेक्षा मग सायकलच घेऊन जावे। तर आर्या म्हणत होती मला मी चालवते, पण थोडा वेळ दिले तिला, पण भीती वाटते चिंतन चाकात पाय घालायची, म्हणून मग परत मी म्हणलं मीच चालवते चल म्हणून, आणि हातात चालवतच घेतली मी सायकल आणि निघालो आम्ही।
नंतर मग 5 मिनटं तिथं पोहोचल्यानंतर जरा वेळ बसले आणि लगेचच मग म्हणलं उशीर होईल म्हणून परत पोरींना आल्यावरती अभ्यास करायचा असतो, त्याच्यामुळं म्हणून म्हणलं चला लवकरच आपण करूया. तर पूर्ण त्या ब्रशनीच मी पूर्ण ती खुर्ची आतनं जाळी वगैरे असतात ना त्या झाडून घेतल्या. जाळ्या सगळ्या बिस्किटनं वगैरे असतात त्या मी काढून घेतल्या खुर्चीच्या. आम्ही दोघींनी मग पॉलिश पेपरने थोडंसं पॉलिश केलं. माझी मैत्रीण माझी व्हिडिओ काढत होती, ती म्हणली मला व्हिडिओ काढते तुझा तोपर्यंत. मग मी पॉलिश करत होते आणि त्याच्यानंतर मग तिने पण करू लागलं पॉलिश आणि कलर वगैरे तिने मदत केली करायला. आम्ही दोघींनी मिळून कलर दिला खुर्चीला. तर इथं थोडे थोडे व्हिडिओ तिनेच माझे घेतलेले आहेत. आणि खुर्चीला कलर दिल्यानंतर इतका भारी वाटत होता काय बोलूच नका. तिने आधी ऑर्निश आणलेलं तिला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे तिला म्हणलं ऑर्निश अजिबात घेऊ नको, कारण जुन्या खुर्चीवरती ऑर्निश चांगलं नसतं दिसलं. त्याच्यामुळे म्हणलं चॉकलेटीच कलर घे, कारण आमच्या टेबलला हाच कलर होता तरी इतका मस्त दिसत होता उठून घरात, त्याच्यामुळे म्हणलं हाच कलर घे. तर हा कलर इतका छान दिसतो त्या खुर्च्यांना. आधी खुर्च्या खूप खराब दिसत होत्या आणि आता एकदम फ्रेश वाटत आहे त्या कलर दिल्यापासून. तिला तर लय भारी वाटलं ह्या खुर्च्या बघून कलर दिलेल्या, कारण ती रोज रोज खराब खुर्च्या बघून बघून वैतागलेली, तिला एकदम फ्रेश वाटायला लागलेलं. तर तिला मी आपली ज्ञान देत होती आपलं फुकटचं. म्हणलं हात फिरत तिथं लक्ष्मी वसे असं सांगत होते. आपली गप्पा मारत मारत आमच्या दोघींचा कार्यक्रम चालू होता. तर तसं गप्पा मारत मारत 2 खुर्च्या आमच्या कधी झाल्या तीच कळलं नाही आम्हाला. थोडासा कलर कमी पडला त्याच्यामुळं जी सोफा आहे तो तसाच राहिला. आधी बघा खुर्ची कशी दिसत होती ना आत्ता तुम्ही खुर्चीचा लुक बघा कसा दिसतोय, एकदम फ्रेश वाटते बघितल्यानंतर आणि नवीन खुर्च्या असल्यासारखंच वाटतंय. सोफ्या उद्या रंगवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन, तोपर्यंत 17 नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.